नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सही ट्रेड मराठी या चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण झिरोदा ॲप्लिकेशनमध्ये गव्हर्नमेंटचे सिक्युरिटीज जर तुम्हाला बाय करायचे असतील, गव्हर्नमेंटचे बॉन्ड, गव्हर्नमेंटचे ट्रेजरी बिल्स जर तुम्हाला बाय करायचे असतील, म्हणजे की एक फिक्स्ड इन्कम ॲसेट असतात, ते फिक्स त्याच्यावर इंटरेस्ट रेट तुम्हाला मिळतो. अशा ॲसेट्समध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर झिरोदा तुम्हाला एक नवीन फीचर लॉन्च केलेला आहे, त्याच्यामधून तुम्ही करू शकता. झिरोदामध्ये लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर बिट्सचा जो सेक्शन आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बिट्सचा सेक्शन क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचा एक टॅब बघायला मिळतो. तिथे तुम्ही सोवेरियन गोल्ड बॉन्डची स्कीम पण बाय करू शकता, गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज पण बाय करू शकता. कशा पद्धतीने करायच्यात हे सांगतो. सोवेरियन गोल्ड बॉन्ड RBI आपल्यासमोर जारी करते. त्याचं एक वेगळं कॅलेंडर असतं. RBIला त्या कॅलेंडरप्रमाणे ते सोवेरियन गोल्ड बॉन्ड आपल्यापर्यंत आणावे लागतात. सोवेरियन गोल्ड बॉन्ड हे 1 ग्रॅम जे सोनं असतं त्याचा डिनॉमिनेटर असतो. म्हणजे 1 ग्रॅम सोनं जेवढ्याला आहे तेवढाच एक क्वांटिटीची इथे आपल्याला सोवेरियन गोल्ड बॉन्ड बाय करायला मिळतात. आता ह्याच्यासाठी आपल्याला बिड प्लेस करावी लागते. जशी आपण IPOला बिड प्लेस करतो तशीच आपल्याला सोवेरियन गोल्ड बॉन्डसाठी किंवा गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीसाठी प्लेस करावी लागते बिड. त्याची एक एंड डेट असते. त्यानंतर त्याच्या आपल्याला पर्सेंटेज ऑफ यील्ड इथे बघायला मिळतो. तर त्याप्रमाणे आपल्याला काय होतं की इंटरेस्ट जो आहे तो वर्षातून 2 वेळा मिळत राहतो सोवेरियन गोल्ड बॉन्डमध्ये. प्लेस बिडवर क्लिक करायचं आहे. प्लेस बिडवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की इंडिकेटिव्ह यील्ड किती आहे, 2.5%, 6,149 रुपये एक क्वांटिटीची. इथे काय आहे की प्राईज आहे. मॅच्युरिटी कधी होणार, 8 वर्षानंतर. SGB जे असतात ते 8 वर्षानंतर मॅच्युअर होतात. तुम्ही 8 वर्ष त्याच्यामध्ये राहू शकता किंवा 3 वर्षानंतर तुम्ही ते स्टॉक मार्केटमध्ये पण विकू शकता जर तुम्हाला प्रॉफिट होत असेल तर. तर त्यानंतर तुम्हाला इथे जो लास्ट बिडची डेट आहे ती दिलेली आहे आणि सेटलमेंट कधी होणार ती डेट दिलेली आहे. म्हणजे IPOला जसं असतं त्याप्रमाणेच असतं हे. प्लेस बिड करायची असेल तर प्लेस बिडवर क्लिक करायचं. इथं मिनिमम क्वांटिटी आपल्याला ॲड करायची आहे. एक क्वांटिटी आपल्याला 6,149 रुपये आहे. मल्टिपल ऑफ 6,149, 6,149च्या मल्टिपलमध्ये तुम्ही इथे बाईंग करू शकता. म्हणजे इथे तुम्हाला 2 क्वांटिटी घ्यायची असेल तर 6,149 गुणिले 2 किंवा गुणिले 10 असं इथे कॅल्क्युलेशन करावं लागतं. जर इथे मी 61,490 केलं तर माझे 10 क्वांटिटी इथे बाय होतील आणि एवढ्या क्वांटिटीचं माझ्या इथे बॉन्ड बाय होतील. बरं, हे बॉन्ड जेव्हा तुम्ही घेता, जेवढी अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली असते त्याचा इंटरेस्ट तुम्हाला वर्षातून 2 वेळा मिळतो. 6 महिन्यातून एकदा तुम्हाला तो इंटरेस्ट पे केला जातो आणि तो 2.5%चा इंटरेस्ट असतो. म्हणजे पहिल्या 6 महिन्यानंतर तुम्हाला 2.5%चा इंटरेस्ट मिळणार, नंतरच्या 6 महिन्यानं परत 2.5%चा इंटरेस्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळत राहील. तो त्यामुळे तुम्हाला इथे जो इंटरेस्ट असतो तो पे आउट होतो. त्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. जास्त इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला तो इंटरेस्ट जो आहे तो चांगल्या पद्धतीने मिळतो. एक गोष्ट मला इथे सांगायची आहे, हे वर्षाची यील्ड आहे. थोडंसं माझ्याकडनं चुकी झाली. 2.5% इयरली तुम्हाला इंटरेस्ट मिळतो. त्यामुळे पहिल्या 6 महिन्याला 1.25% आणि दुसऱ्या 6 महिन्याला 1.25% असा तुम्हाला तो इंटरेस्ट मिळतो. 6 महिन्याला 2.5% मिळत नाही, 6 महिन्याला 1.25% अशा पद्धतीने तो इंटरेस्ट मिळतो. त्यामुळे सुरुवातीला जे मी सांगितलं ते थोडंसं चुकीचं होतं, त्याला मी आता करेक्ट करतोय. सो अशा पद्धतीने तुम्ही सबमिट जर केलात तर सबमिट केल्यानंतर तुमचा हा बॉन्ड बाय होतो. अलॉटमेंट मिळते. जशी तुम्हाला IPOला अलॉटमेंट मिळते, पण IPOची अलॉटमेंट कशी असते, मिळते मिळत नाही. पण इथे तुम्हाला हे गोष्ट बाय करता येते, म्हणजे अलॉटमेंट मिळते इथे. त्यामुळे इथे तुम्ही सोवेरियन गोल्ड बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. नंतर आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणजे काय, गव्हर्नमेंट तुमच्याकडनं लोन घेतं अशा एक पद्धतीचा गव्हर्नमेंट सिक्युरिटी असते. गव्हर्नमेंटचे बॉन्ड डेट इन्स्ट्रुमेंट असतात. म्हणजे काय करते, गव्हर्नमेंट तुमच्याकडनं इन्व्हेस्टरकडनं पैसे उचलते आणि त्याच्या बदल्याला त्यांना इंटरेस्ट देते. आता हा इंटरेस्ट फिक्स्ड असतो. किती असतो हा, 7.14, 7.41, 7.31, 3 वेगवेगळ्या मॅच्युरिटीचे पिरियड इथे आपल्याला दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्याची मॅच्युरिटीचे इयर्स आपल्याला इथे बघायला मिळतात. पहिला जो गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहे त्याच्यावर 7.33%चा यील्ड किंवा रिटर्न आपल्याला मिळेल असं दिलेलं आहे. हे ॲप्रॉक्स दिलेलं आहे म्हणून ते स्टार मारलेलं आहे. त्याची मॅच्युरिटी 2026मध्ये होणार आहे. दुसरा जो गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहे त्याची मॅच्युरिटी 2063 आणि तिसरा जो आहे त्याची 2037. आता पहिला आपण सिलेक्ट करूया. प्लेस बिड करायची आहे. त्याची प्राईस जी आहे ती 106 रुपये आहे आणि यील्ड 7.14 आहे. मॅच्युरिटीची डेट काय आहे, फ्रायडे 30 ऑक्टोबर 2026. एंड कधी होणार आहे, 21 डिसेंबर
रात्री 8 वाजेपर्यंत हे संपून जाणार आहे. त्याच्या आत तुम्ही बीड तुमची प्लेस करायची असते. बीड प्लेस केल्यानंतर तुम्हाला 100 क्वांटिटी मिनिमम बाय करावे लागतात आणि मल्टिपल ऑफ 100 तुम्ही बाय करू शकता. म्हणजे एक लॉट ह्याचा 100चा असतो. तुम्हाला 10,670 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. फर्स्ट इनिशियल इन्व्हेस्टमेंट एका लॉटसाठी. आणि जर तुम्ही जास्त इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर तुम्हाला या मल्टिपलमध्ये बाईंग करावी लागेल. म्हणजे तुम्हाला जर जास्त लॉट घ्यायचे असतील तर तुम्ही इथे 1000 क्वांटिटीचा लॉट घेऊ शकता, ज्याची प्राईस आहे 1,06,700 रुपये. जास्त क्वांटिटी बाय कराल तर तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण चांगल्या पद्धतीने मिळत राहील. याचा पण इंटरेस्ट 6-6 महिन्यानं तुम्हाला जमा केला जातो तुमच्या अकाउंटला आणि 3 वर्षाची मॅच्युरिटी पिरियड आहे. तर हे जे GOI बॉन्ड किंवा गव्हर्नमेंटचे बॉन्ड, गव्हर्नमेंटचे सिक्युरिटीज असतात, त्या मॅच्युरिटी पिरियडच्या आधी तुम्ही मार्केटमध्ये विकू शकत नाही. तो हा एक प्रॉब्लेम असतो. त्यामुळे तुम्हाला ते मॅच्युरिटी कंप्लीट झाल्यानंतर किंवा सर्टन पिरियड कंप्लीट झाल्यानंतर एक पार्शियल विड्रॉल वगैरे या सगळ्या गोष्टी असतात त्या करू शकता. पण मार्केटमध्ये मार्केट प्राईसवर या गोष्टी तुम्ही विकू शकत नाही. सोवेरियन गोल्ड बॉन्ड तुम्ही विकू शकता पण गव्हर्नमेंट सिक्युरिटीज विकू शकत नाही. त्याच्या अगोदर मार्केटमध्ये जर पार्शियल तुम्हाला विकायचे असतील तर त्या गोष्टी तुम्ही करू शकता. त्यामुळे दुसरी जर तुम्हाला लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल, आता एवढी लाँग टर्म कोण करणार नाही म्हणा 40 वर्षासाठी आणि याच्यासाठी, पण तरी पण जर एखाद्याची 20 वर्ष आत्ता सुरुवात झाली असेल, जॉब लागला असेल आणि त्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तो 40 वर्षानंतरसाठीची इन्व्हेस्टमेंट करू शकतो. म्हणजे रिटायरमेंटसाठी जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही या 40 वर्षाच्या बॉन्ड मॅच्युरिटीसाठी इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि त्याप्रमाणे तुमची जी काही प्लॅनिंग आहे त्याप्रमाणे करू शकता. सो अशा पद्धतीने तुम्ही गव्हर्नमेंट सिक्युरिटीज बाय करू शकता. आणि आपण एकदा ट्राय करूया जर स्टॉक मार्केटमध्ये इथे विकता येत असतील का. तर इथे सर्चमध्ये जाऊन आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटीज जर सेल करू शकत असू किंवा बाय करत असू तर इथे आपल्याला काहीही आत्ता बघायला मिळत नाही आहे. जर मिळत असेल तर आपण इथे ॲड करू शकतो किंवा सेल करू शकतो. तर इथे आपल्याला गव्हर्नमेंट सिक्युरिटीज स्टॉक मार्केटच्या याच्यामध्ये सेल करता येत नाही आहेत असं सरळ सरळ दिसून येतं आहे. म्हणून मी ती गोष्ट पहिल्यांदाच सांगितली. सो अशा पद्धतीने तुम्ही गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा SGB झिरोदामध्ये बाय करू शकता आणि आरामात फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आय होप तुम्हाला व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित कळाला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. झिरोदामध्ये अकाउंट ओपन केलं नसेल तर लवकरात लवकर अकाउंट ओपन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.